इंटरमिडिएट एक्झाम फॉर्म. मग आपल्याला इंटरमिडिएट एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. बघा, आपली सगळी डिटेल्स आपल्याला इथे दिसेल. मग आपल्यासमोर आपल्याला पर्सनल डिटेल आपल्याला इथे पहिली भरायची आहे. आपल्यासमोर अशा एक गाईडलाईन्सचं PDF ओपन झालेली दिसेल. ते आपण ओपन करून रीड करू शकता. मग आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑल द गाईडलाईन्स, त्याला ओके करायचं. त्यानंतर आपल्यासमोर पर्सनल डिटेल दिसेल. आपला फोटो, आपली सिग्नेचर आपल्याला चेंज करायची असेल तर चेंज करायची, नाहीतर मग आपल्यासमोर काय दिसेल, फोटो और साइन विल बी प्रिंटेड इन ॲडमिट कार्ड्स, मार्कशीट अँड पास सर्टिफिकेट्स. काइंडली एन्श्योर दॅट द फोटो अँड साइन ॲपेरिंग अबोव आर ऑक्युपाईंग 90% ऑफ द फ्रेम इन व्हाईट बॅकग्राऊंड अँड इज क्लिअरली विजिबल. म्हणजे आपला फोटो आणि आपली साईन हिचा जो बॅकग्राऊंड आहे तो 90% हा व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि क्लिअरली विजिबल पाहिजे, अशी आपली साईन आणि फोटो पाहिजे. त्यानंतर आपण एस करायचं आहे. एस केल्यानंतर युअर फोटो अँड साईन विल बी प्रिंटेड इन मार्कशीट, म्हणजे आपला जो फोटो आणि साईन आहे ती आपल्या मार्कशीटवर प्रिंट होऊन येईल. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू युअर इंटरमिडिएट एक्झाम फॉर्म, आपण ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर आपली डिटेल्स खाली दिसेल, स्टुडंट डिटेल्स. ही सगळी बरोबर आहे की नाही ते बघून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स दिसेल इथे. मग आपला करंट कोर्स काय आहे, इंटरमिडिएट करंट कोर्स कोड काय आहे, कोइंट 23, आणि आपण कधी एक्झाम देणार आहोत, जानेवारी 2025. आणि मोड ऑफ रजिस्ट्रेशन काय आहे, आपलं डायरेक्ट एंट्री असेल तर ग्रॅज्युएशन राहील, आणि CPT थ्रू असेल किंवा फाउंडेशन थ्रू असेल तर इथे फाउंडेशन असं राहील. त्यानंतर ही सगळी डिटेल्स वाचून घेतल्यानंतर मग आपल्याला खाली यायचं आहे आणि आपली सगळी क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला इथे दिसेल. मग इथे डू यू हॅव एनी व्हॅलिड पेपर एक्झाम्शन, आपल्याला एखादं एक्झाम्शन मिळालं असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्यानंतर पुढे नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर मीडियम डिटेल्स, मग आपल्याला पेपर कोणत्या भाषेत लिहायचा आहे, हिंदी की इंग्लिश, मग ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर डिटेल्स आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे. एक्झाम अप्लाइड, आपण एक ग्रुप देणार आहोत की दुसरा ग्रुप देणार आहोत की दोन्ही पण देणार आहोत, तर ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिजन, मग रिजन काय आहे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, आपल्या WRO प्रमाणे आपण इथे टाकायचं आहे. WRO असल्यामुळे मी इथे वेस्ट केलं. त्यानंतर एक्झाम स्टेट, आपण कोणत्या स्टेटमध्ये एक्झाम देणार आहोत, मग इथे मी महाराष्ट्र केला. त्यानंतर एक्झाम सिटी, कोणत्या सिटीमध्ये आपण एक्झाम देणार आहोत, मग इथे मी नाशिक सिलेक्ट करतो, नाशिक 1. त्यानंतर सेंटर कोड झोन कवर, मग मी जे नाशिक 1 केलं त्यामध्ये